श्रीराम समर्थ श्रीराम भाग 13. आपल्याला अनेक वेळा असं वाटतं पहा की जाऊ दे, आज नको काही काम करायला, कर्माचा कंटाळा येतो. पण हाच विचार जर सर्वांनीच एका वेळेस केला तर काय परिस्थिती निर्माण होईल, कल्पना केलीये? समजा वायूनी कंटाळा केला तर, सूर्य कंटाळला तर, पावसाने आळस केला तर? नको नको बाबा, कल्पना सुद्धा भयावह वाटते. श्वास बंद पडायची वेळ येईल. पहा ना, आपल्याला हा देह आई वडिलांकडून मिळालाय, त्यांनीच पालन पोषण केलंय. गुरुजनांकडून विद्या मिळाली, ऋषींनी ग्रंथरूपाने ज्ञान दिलं. देवता आपल्याला आशीर्वाद देतात, कर्तव्य कर्म करण्याची सामुग्री देतात, नाही का? सूर्यदेव ऊन देतात, वरुण देव पाऊस पाडतात. असे देवता आपल्याला आशीर्वाद रूपाने सामुग्री सुद्धा देतात. पशु पक्षी, वृक्षलता, निसर्ग खुलवतात, फळं औषधी देतात. आपल्याजवळ जे काही आहे ना, विचार करा बरं. बल असो, योग्यता असो, पद, अधिकार, धन, संपत्ती सगळी दुसऱ्यांच्या मदतीमुळे मिळाली आहे. या मिळालेल्या गोष्टींचा सदुपयोग करणं आपलं कर्तव्यच आहे. दुसऱ्यांच्या हितासाठी धनाचा उपयोग करणं, दुसऱ्यांना क्वालिटी टाईम देणं, हा कर्मयोग आहे. जो मनुष्य दुसऱ्यांना त्याचा भाग न देता स्वतः एकटाच त्याचा भोग घेतो, तो चोर आहे असं भगवंत म्हणतात. देवता सुद्धा आपापल्या कर्तव्याचं पालन करतात. झाडं वेली त्यानुसार त्या ऋतूनुसार फळं फुलं देत असतात. मग आपणच का बरं कंटाळा करावा? घरातल्या एका व्यक्तीच्या आचरणाचा कुटुंबातील इतर व्यक्तींवरही परिणाम होतो. एक व्यक्ती आळसावलेली असली की मग ते घरच आळशी होऊन बसतं. आणि आपणच उत्साह ठेवला तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. याविषयीची एक गोष्ट आहे, खूप छान गोष्ट आहे, ऐका. शेतकऱ्याची 4 मुलं होती आणि आषाढ आला तरी पाऊस पडला नाही. तेव्हा त्या मुलांनी विचार केला की शेतात नांगरण्याची वेळ आली आहे, पाऊस तर आला नाही. पण मग पाऊस नाही आला तर नाही आला, आपण तर आपल्या कर्तव्याचं पालन करू, असा विचार करून त्यांनी काय केलं, शेत नांगरायला सुरुवात केली. मोरांनी त्यांना शेत नांगरताना पाहिलं. मोरांनी विचार केला, वर्षा तर नाही, मग हे नांगरणी का करतायत? अच्छा, हे त्यांचं काम वेळेवर करतायत. आपणही आपलं कर्तव्य कर्म का बरं नाही करू? मग तेही केकारव करू लागले, तेही नृत्य करू लागले. मोरांचा आवाज मेघांनी ऐकला. मेघांनी विचार केला की आमची गर्जना न ऐकताच मोर कसे बरं ओरडू लागले. त्यांनी विचार केला की जर असंच आहे तर आपणही आपलं काम का बरं टाळावं? म्हणून मेघांनीही गर्जना सुरू केली. मेघांची गर्जना ऐकून इंद्र चक्रावला. ही काय भानगडे? विचार केला की अरे, हे प्रत्येक जण आपापलं कर्तव्य कर्म करतायत, मी का मागे राहू? म्हणून इंद्राने देखील मेघांना पाऊस पाडण्याची आज्ञा दिली. गीतेत म्हटलंच आहे, यद यद आचरती श्रेष्ठस्तस्त देवतरो जनः. स्वतःच्या आचरणाचा आपोआप दुसऱ्यांवर फार मोठा परिणाम होतो. श्रीराम समर्थ श्रीराम.